महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरक्षित आहे असं समजलं जात होतं, मात्र या समजाला तिलांजली देणारा धक्कादायक प्रकार घडलाय बिहारच्या दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये। आणि हा अनुभव आलाय नागपुरातल्या काही महिलांना। 3 जुलैची मध्यरात्र या महिलांसाठी खरोखर काळ रात्रीपेक्षा कमी नव्हती। कुटुंबियांसह उत्तर प्रदेश बिहारमध्ये पर्यटन देवदर्शनासाठी गेलेल्या या महिलांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी स्थानकात ही गाडी पकडण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यांचं परतीचं रिझर्वेशन कन्फर्म होतं, मात्र गाडीला अतोनात गर्दी होती। 72 जणांच्या आरक्षित डब्यात 400हून अधिक लोकांचा जमाव शिरला होता। जवळपास सगळेच तिकीटही न काढलेले लोक होते। मोठ्या प्रयत्नपूर्वक त्या महिला कुटुंबियांसह गाडीत कशाबशा चढल्या, मात्र तिथून सुरू झाला विनयभंग, छेडछाड, अश्लील शेरेबाजीचा किळसवाणा अनुभव। दारातून आपल्या आरक्षित आसनापर्यंत जाताना धक्के, अस्कट विस्कट शेरेबाजी, अंगाला विनाकारण केलेला स्पर्श, या घाणेरड्या प्रकारांना त्यांना सामोरं जावं लागलं। जमावातले नराधम कोणालाही ऐकत नव्हते। रेल्वेच्या 139 या क्रमांकासह एक्स हँडलवर तक्रार करूनही काहीही उपयोग झाला नाही। तर हे मुरदाड रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना एबीपी माझाचे काही सवाल आहेत। डब्यात छेडछाड, विनयभंग होत असेल तर रेल्वे कसली सुरक्षा देते? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आठवड्याभरानंतरही अनभिज्ञ कसे? हलगर्जीपणा केलेल्या जीआरपींना निलंबित किंवा बडतर्फ कधी करणार? यूपी पोलीस मुरदाडासारखे वागले, नागपूर पोलीसही बेफिकीर का? रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले आरपीएफ जवान कुठे होते? आरक्षित डब्यात 400 जण शिरले, टीटीई रेल्वे पोलीस कुठे होते? एक्स 139 क्रमांकावर विनयभंगाची तक्रार करूनही रेल्वे प्रशासन ढिम्म का? पीडित रेल्वे रुळांवर उतरल्या तरी यूपी पोलिसांना गांभीर्य कसं कळलं नाही?